नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे. दिनांक 13/5/2026 याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित. दिनांक 13/5/2026. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. इम्पॉर्टंट करिक्युलर रिगार्डिंग पेमेंट ऑफ सॅलरी फॉर मे 2026 पेड इन जून 2026 इश्यूड ऑन 13/5/2026. माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 13/5/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच निवडणूक व अन्य कामांवर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ अस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधित शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या त्यांचे मूळ अस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सदर सादर करण्यात आलेली माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखाशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्याचे सूचित करण्यात आले आहेत. तसेच सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतरही शिक्षक जर मूळ अस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्या शिक्षकांचे माहे मे 2026 इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा होणार नाही. याबाबत या ठिकाणी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहू शकता तुमच्या समोर प्रसिद्धी पत्रक आहे. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, दिनांक आहे 13/5/2026. प्रतिविभागीय उपसंचालक, प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम बृहन्मुंबई, प्रशासन अधिकारी शिक्षण प्रमुख शिक्षणाधिकारी मनपा नपा नप सर्व. विषय आहे निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ अस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व संदर्भ क्रमांक 1 व 3 अन्वये या पत्रास अनुसरून या कार्यालयाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून या ठिकाणी शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त माहिती शासनास संदर्भ क्रमांक 4 च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 5 नुसार झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक व अन्य कामांवर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ अस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधित शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था
व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत या ठिकाणी आपले स्तरांवरून उचित कार्यवाही करावी. बघा, तसेच आपले जिल्ह्याकडून या कार्यालयास सादर केलेल्या माहितीमधील सर्व शिक्षक त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होतील असे पाहावे. या कार्यालयास सादर केलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखाशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावेत. सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याचे आदेशानंतरही शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्या शिक्षकांचे माहे मे 2026 व तसेच पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा होणार नाही, याबाबत आपण दक्षता घ्यावी. याबाबत संबंधित अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना आपल्या स्तरांवरून आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. तसेच शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामांकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत होते व किती शिक्षक हे मूळ आस्थापनेवर रुजू झालेले आहेत यांचा एकत्रित अहवाल दिनांक 31 मे 2026 पर्यंत या कार्यालयास सादर करावा. जेणेकरून एकत्रित अहवाल या ठिकाणी सत्वर शासनास सादर करणे शक्य होईल. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.